तुकाराम महाराज यांची पालखी आज निमगाव केतकीहून इंदापूरला येणार आहे। इंदापुरात आज दुसरं गोल रिंगण पार पडणार आहे आणि यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। या रिंगण सोहळ्यासाठी वारकरी मोठ्या संख्येने जमायला सुरुवातही झाली आहे। तर आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत। थेट आपण सिद्धार्थकडे जाणार आहोत। सिद्धार्थ, तुकाराम महाराजांची पालखी आज निमगाव केतकीहून इंदापूरला येणार आहे। या ठिकाणी सगळी तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। काय सविस्तर तिकडचे अपडेट्स आहेत? म्हणाले निश्चितपणे निमगाव केतकीतून पालखी निघालेली आहे महाराजांची आणि काही वेळातच इंदापूर या ठिकाणी येईल। इंदापूर हे विशेष ठिकाण आहे कारण या ठिकाणी थरारक रिंगण सोहळा होणार आहे। माझ्या पाठीमागे बघतोय आपण ज्या ठिकाणी पालखी ठेवली जाणार आहे, पालखी विसावा, ते सजून सज्ज आहे। दुसरीकडे आपण बघतोय संपूर्ण रिंगणामध्ये जे आहे रांगोळी वगैरे काढून अत्यंत आकर्षक या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं आहे आणि वारकरी सुद्धा आता जमायला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो रिंगणाच्या आजूबाजूला वारकरी या ठिकाणी थांबलेले आहेत आणि फार मोठ्या संख्येने जे आहेत वारकरी या ठिकाणी येतील काही वेळामध्ये आणि अत्यंत थरारक असेल किंवा अगदी वेगवान खेळ या ठिकाणी होतो, ज्याची उत्सुकता इंदापूरकरांना आहे, वारकऱ्यांना आहे आणि सगळ्यांना आहे। एकंदरीतच आपण बघतोय की अनेक लोक या ठिकाणी आहेत, मात्र एक विशेष ग्रुप माझ्या सोबत आहे। आपण बघू शकतो ही लहानगी आहे, शाळेतली मुलं आहेत आणि ही एक फार सुंदर संदेश घेऊन या ठिकाणी रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांच्या मते दारू पळवा गाव वाचवा किंवा दारूच्या नशाबंदीबद्दलचा फार चांगला संदेश या ठिकाणी ते देणार आहेत आणि त्यांचे एक पथनाट्य सुद्धा या ठिकाणी होणार आहे। तर एकंदरीत आपण बघतोय की फार सुंदर वातावरण या ठिकाणी आणि थोड्या वेळातच जे आहे रिंगण सोहळा या ठिकाणी सुरू होईल। फार मोठी गर्दी या ठिकाणी असते, आणखी रिंगणाला 1 ते 2 तास आहेत, मात्र त्यावेळेस एक वेगळा थरार, एक जोश जल्लोष असतो कारण थकलेले वारकरी इथे येतील आणि रिंगण सोहळ्यातून एक नवीन जोश घेऊन जातात। एक लहानग्या मुलीची आपण प्रतिक्रिया घेऊया। ताई, काय म्हणेल की दारूमुळे काय नुकसान होतं? लोकांनी दारू सोडायला पाहिजे। दारू सोडायला पाहिजे लोकांनी, कारण त्याच्यामुळे कॅन्सर होतं, खूप सारे घरं तुटतात आणि जीव सुद्धा जातात। दारू पिल्यामुळे संसाराचं वाटोळं पण होतं आणि खूप सारे दुष्परिणाम आणि जीवाशी पण जातात। काही तुझं काय म्हणणं आहे ताई? दारू शक्यतो नाही पिली पाहिजे आणि आपण आधी बंदी आणली पाहिजे आणि दारूमुळे खूप जणांचे आयुष्य पण बर्बाद होऊ शकतं। बरं, आता या ठिकाणी रिंगण आहे, रिंगण सोहळा बघायची किती उत्सुकता आहे? खूप कशी मजा येते रिंगणात? खूप मजा येते। बघितलंय रिंगण याच्या आधी? हो, कसा असतो सगळा खेळ? इतकं माहित नाही। जोश येतो सगळा? हो, खूप जोश येतो। घोडे अश्व पळताना हो म्हणाले आपण बघतोय ही लहान मुलं आहेत, मात्र आता या ठिकाणी फार सुंदर वातावरण आहे, रांगोळी काढलेली आहे, रिंगण पूर्णपणे तयार आहे। या ठिकाणी फक्त आता माऊलींची वाट बघितली जाते। माऊली आणि माऊलीचे अश्व या ठिकाणी आले की एक थरारक खेळ या ठिकाणी बघायला भेटतो आणि वारकरी जे थकलेले आहेत या खेळामधून ताजेतवाने येऊन पुन्हा पंढरपूरकडे मार्गाला लागतात। म्हणाले निश्चितच धन्यवाद सिद्धार्थ तिथल्या या सविस्तर अपडेटसाठी। अहमदनगरमध्ये गहिनीनाथगड ते पंढरपूर संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीचं पहिलं रिंगण पार पडलं। जामखेड येथील संत वामनभाऊ महाराज गड इथं मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न झाला। जामखेड येथील संत वामनभाऊ मंदिर येथे दुपारी दिंडीचं आगमन झालं, तर तिथं मानाचा अभंग झाला आणि त्यानंतर हा रिंगण सोहळा पार पडला।